मध्ये लिंबाला तर पैसे नाही म्हणतो. लिंबाला झाडं हरित खात्यात काही नियम असेल तेवढं तर पैसे दिलं पाहिजे ना. हे काहीच नाही म्हणतो. असं उडवडी शर्मान भोसले. शर्मा काय मराठी येत नाही म्हणून नाट्य ती सॉंगच घेतली येड्यात आणि भोसले माजूरच बोलतोय. अशी आमच्या लय झाडं केली झाडं पडली काय करायचं सांगा. असे भरपूर शेतकरी असं कशासाठी तुम्ही मन माने बोलणं काय तर माजूर आहे. म्हणजे अशी भाषा नाही काय करायचं डायमेंट. दुसरी गोष्ट काय करायचं सांगायचं. तुम्ही आता समजा शेतकऱ्यांचं काम करणार शेतकऱ्या गावची माणसाची बोलवून मिटिंग घेऊन तर ठरवायचं नाही तुमचं दर हे. तुम्ही जे समजा शेतकऱ्यांच्या रानात जाणार आहे त्यांना एकत्र बसून त्यांची एखादी मिटिंग त्यांना समजून सांगा हा काय प्रोजेक्ट आहे कसं जाणार रानात एका डांबाला बघून एक खांब जर तुमच्या तंत्राला किती पैसे किंवा तारा जर गेले तर ह्याला किती पैसे किंवा ह्यातनं कसा मध्य निघणार आहे त्याच्यावर काहीच नाही. साहेब माझे तर 52 गुंठ राहणार. त्यांच्या तर तारा तोडूनच नेल्या. हिर आणि घर आणि पोल्ट्रीसाठी मी नियोजित जागा ठेवलेली आहे. कारण तिथे हिर आहे. भविष्यात मला 24 तास माझी पाण्याने हिर असते. तिथं माझं दीड एकर क्षेत्र आहे. 52 गुंठ जागा अशी मधनं तारा गेलेल्या तिरांबधित झालं. ती जागा मी घर आणि पोल्ट्रीसाठी ठेवलेली आहे. भविष्यासाठी राखून त्यातून सुद्धा अतिक्रमण केले. चालू कनेक्शन माझं तोडले, तारा तोडले द्या. केबल जोडल्यामुळे 2013ला माझं वडील शॉक लागून वाटलं. हीच बोर्डानं मला 1 रुपया दिला नाही. उद्या समजा जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे का सांगा. आता चला बघायला तारा तोडले द्या, केबला टाकले द्या आणि मी नोकरीला असल्यामुळे माझी मालकीन दारं धरत्या. अचानक शॉक लागला, काय झाला, यांचं मनमानी आहे का साहेब सांगा. मला रिसर नोटीस द्यायला पाहिजे होतं त्यांनी. शेतकरी जेवढी ज्यांच्यात राहणार आहे ऍक्वर त्यांच्या नकाशे आहे की त्यांना नावं माहिती आहे ती जर एकत्र कुठेही बोलवले असते त्यांना जर समजून सांगितलं असतं की बाबा ह्या डांबाला एवढे पैसे तुम्हाला आहेत किंवा जे काही शासन नियम आहेत त्यानुसार तर ते लोकांनी ऐकलं असतं ना की काय करते ती एका समजा जिथं अडवलंय ना. आता इथून एक प्रसाद जवळ त्याचा वाद झाला गुन्हा दाखल. आता खाली इकडे त्या शिंदे इथं महेश शिंदे तिथं विलास पवार तिथं पण वाद झाला की होणार नाही ना. म्हणजे ह्याच्यात जर समजा आणि कसं आहे पोलीस तुमच्या पोलीस स्टेशनची लोक घेतली त्यांना बसून किंवा समजून सांग की काय माणसं काय कुठली आली नाही ना. एकदा आता हे प्रोजेक्ट गेला मी गेलाच ना. मला सांगा आमच्या गावात परत तिथे एक चिटपाकूर बघायला मिळणार नाही. आता गावात निदान कावळं तर शिवाय येतात एखादं मृत झालं तर ह्या डांबा ह्याच्यानं वाऱ्यानं आवाजानं काय कावळं येणार आहे किंवा पक्षी राहणार आहे पूर्ण गावाकडे. आणि साहेब हाय व्होल्टेजची लाईट आहे. 36 तारा आहे 16 सारख्या. मला सांगा भविष्यात नुकसान आहे का काय ठरलं नाही. त्या एकही रुपया कोणाला ठरला का सांगावं. आणि रान आमचं बधित होते कोणालाही नुकसान भरपाई सुद्धा नाही. ती भोसले नुसतं माजूर बोलतोय. साहेब आहे ती विचारते आपली अडचण सांगू. बरोबर आहे. बरं आम्हाला गेली या माणसांनी किती देणार पैसे काही ठरलं नाही. गपचिप माणसं फोडायची, गपचिप खिशात घालायचं, कळू द्यायचं नाही. माणूस आता मला सांगा यांना राहायला इथं गावाची जवळ मोठं यांना आले अर्धा खणात दिसते जाते. भविष्यात समजा यांच्यात पोराला 2 मुलं झाली यांना पण राहणार कुठे. आता ही रान सगळं गेलं रोड टच रान आहे त्याला पैसे किती दिले इच्छा आणि दुसरीकडे किती दिले.
पण ते आमचं काय म्हणणं आहे, त्या कंपनीनं दुजाभाव करू नका. जी बाहेरच्या लोकांना दिलेत त्या रेटनं लोकांना द्या ना आमच्या पैसे. बरं तार खाली घर बी बांधाय नाही, शेड बी नाही, पॉली हाऊस बी नाही. नाही विहीर बी करता येत नाही, परत काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. त्यानं शेततळ गेले, आता परत ते शेततळ वापरता येणार नाही म्हणून सांगतो. पण त्याला पाणी कुठनं पाजायचं म्हणजे ते बाग आयशीच वाया घालवायची का? ते एका तारच कुठं तर लाख 2 लाख रुपये देणार आणि विषय संपवणार. त्याचं कसं होणार सांगायचं? यांनी इकडं गावरवाडीकडं वेगवेगळ्या गावातले पैसे भरपूर दिले तिकडे मान तालुक्यात. गावरवाडीत एका एकाला 50-50 लाख रुपये आणि जिथं अडवते तिथं निवांत केलंय. गावरवाडीत आता करत नाही, शेतपळ्यात फुकाट मिळतंय म्हणून आधी चालू केलं. ग्रामपंचायतला मुलीच नाही, ग्रामपंचायत आणि साहेब त्या शेतकऱ्याला कळवं सुद्धा नाही ती त्याच्या परत येऊन बघा तारा ज्वारीतलं तोडायच्या. कसं वाटोळ केलंय तुम्ही. ट्रॅक्टर नाचवलंय माझ्या रानात, सगळं केलंय. गुडघाभर घुसलाय. नाव आहे का ट्रॅक्टर घुसल्याला त्याच्यात? मग उतारा JCB बघितलं काढायला म्हणजे तुमचं क्षेत्र आहे, सॉरी चुकलं, ऊस लावतो डाळिंब लावतो, मला काही नको म्हटलं. मला म्हणलं एवढं सांग, त्या रानात घर आणि पोल्ट्री मला बांधा येते का? असा विषय एवढा. तर आमच्या साहेबाला विचारून सांग म्हणजे ही काय चाललंय साहेब सांगा. डांबरी टच माझा रस्ता आहे. गाव काय आहे की गावाचं परत कसं एक काय आहे त्यांना कळत. माझं काय सांगा थोडंसं, मी काही एक शब्द सुद्धा बोलणार नाही तुम्हाला. माझी एकच विनंती आहे. मी तुम्हाला आपल्या सगळ्यांचा मालक त्या कंपनीवाल्यांचा पण असला काम चालू ते हातात आहे. तुम्हाला बंद करा म्हणणार नाही का? शेतकऱ्यांची व्यथा आहे. तुमच्याकडे ठराविक मोजकी माणसं घ्या. मुचकी नाही, सगळ्या अडचणी आहेत. सगळी अडचण सगळ्या आता अडचणी. राव तुम्ही बोलताना मी बोललो सुद्धा नाही राव. मी बोलतो ऐकून घ्या की. तुम्ही बोला, मी काय सुद्धा बोला तुम्ही. साहेब साहेब नाही बोला बोला बोला. मी रोजगाराचं पोरगा आहे, शेतकऱ्याचं नाही. सगळे अशीच नाही. तुमची जेवढी शेतकरी तेवढी सगळी घ्या. आत्ता चला मी आत्ता शेतकरी ची बैठक लावतो, त्यातनं नाही तोडगा म्हणून निघाला मी आंदोलन चालू करतो. मी शब्द देतो आत्ता माझ्यासोबत चला, आता लगे गेले वरची माणसं वरच राहू द्या, खाली येईल आंदोलन स्थगित. वर चढा देत नाही मी. आडवच बांधलं काय तर मार्ग काढायचा आहे, मार्ग तुम्हाला काढूया. आडवं चालायचं सांगा. मार्ग काढा काय तर. हा मार्ग साहेब तुमचं बरोबर आहे, पण 4 महिने आम्ही फॉलो घेतो. त्यावेळी का मार्ग अहो ही तर हेल्पड घालून वही झाली. तहसीलदारांना तुम्ही विचारलं तर अहो काय त्याचं ती- ती मला माहिती आहे पोलीस स्टेशनला तिथे आम्ही कोणती पोर्टल तिथे विचारून सुद्धा घेत नाही किंवा पुन्हा इथनं गेले. 4 महिने झाले. शर्मा काय म्हणते कंपनी बघून गेली कोणती बाजार. 4 महिने कंपनीचे लोक आले. तुम्ही आम्हाला गॅरंटी देऊ शकता का? तर बाकी तेच की आली की ते येणार कधी बघा मग ते आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा कर तर भरला आहे. हा इथं बोलवय मॅडम नाही. काय करा कोण आहे ते बोलवा गावातच बोलवायचं. इथं माणसं आहे सगळे बोल बरं. हा 2 गाडी येतील इथं. लाईट इथनं गेली आणि आटपाडीला जाऊन काय करायचं. ते बोलते ते पिंटू. हा समोरचा माणूस होता त्यांचं मत आहे मग नंतर ऐकून घेऊन तर आता असं टावर बांधतो. वातावरण कळलं पाहिजे. हा इथंच घ्याय पाहिजे काय नाही. इथंच बोलवून घेऊ आणि इथंच बैठक. कोण सुद्धा झालं नाही. बरोबरच थांबा.